नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. गुड न्यूज आहे की केरळमध्ये पुढच्या 48 तासामध्ये पावसाचं आगमन होईल असा वेधशाळेनं अंदाज व्यक्त केला होता. आत्ता सकाळची आपण दृश्य पाहतोय. 6:35 झाली आहेत आणि कोची शहरातून मी एका वेगळ्या प्रवासाच्या दिशेनं निघालो आहे. त्यावेळेला पाऊस जो गेली 2-3 दिवसापासून पूर्ण थांबला होता तो आपल्याला दिसायला लागला आहे. आणि आकाशामध्ये पण तुम्ही बघत असाल तर पावसाचे ढग, ज्याची घनता गेल्या 2-3 दिवसामध्ये बरीच कमी होती, ती घनता आता दिसू लागलेली आहे. केरळच्या वेधशाळेनं असं म्हटलं आहे की कोची, त्रिवेंद्रम, आलप्पी, एर्नाकुलम वगैरे ह्या सगळ्या भागामध्ये, आणि 6 जिल्ह्याला त्यांनी येलो अलर्ट दिलाच होता, 6 जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय, पुरेसा पडतो आहे. आणि येत्या 48 तासामध्ये नैऋत्य मोसमी वारं जे श्रीलंकेतनं केरळच्या दिशेनं सरकणं अपेक्षित होतं, परंतु तिथे एक चक्राकार वाट तयार झालेली होती. त्या वातीमुळं हा पाऊस थोडासा रेंगाळला होता. तो पुन्हा केरळमध्ये सक्रिय होईल आणि येत्या 3 ते 4 दिवसामध्ये तो पुढं वाटचाल करत तळ कोकणामध्ये आपल्या दिशेनं प्रवास करेल. 48 तासात केरळमध्ये जर पावसाचं आगमन झालं तर त्याप्रमाणे हे घडू शकतं. पावसाच्या ढगाची घनता ज्याच्याबद्दल मी बोललो, तुम्ही पाहताय. हे का गरजेचं होतं? कारण साधारणपणे 1 जूनला पारंपरिक वारंवारिता तपासून जी तारीख दिलेली असते त्याप्रमाणे 1 जूनला केरळमध्ये पावसाचं आगमन होत असतं. यावेळेला मात्र, कारण 4 दिवस कमी अधिक अशा पद्धतीचा वेधशाळेचा अंदाज असतो. आज आता 3 तारीख आहे आणि 3 तारखेला आपण बघतोय की केरळमध्ये प्रत्यक्षामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. ढग दाटून आलेले आहेत आणि ते दाटून आलेले ढग सांगतायत की केरळमध्ये पाऊस हा हळूहळू त्याला जशा पद्धतीनं यायला हवा तशा पद्धतीनं येतोय. केरळ ही देवभूमी आहेच, कारण तिथला निसर्ग तुम्हाला एका वेगळ्या वातावरणामध्ये घेऊन जातो, ज्याची अनुभूती मी आत्ता घेतोय. आणि येत्या 48 तासामध्ये खरोखरच पावसाचं आगमन जर झालं तर मग मात्र आपण असं म्हणू शकतो की पावसाची वाटचाल ही सुरळीत सुरू झालेली आहे. पाऊस उशिरा आलेला नाही, हा आपला अंदाज असतो की आपण म्हणतो की 1 जूनला पाऊस केरळामध्ये येणं अपेक्षित आहे. एल निनोचा जो ह्या वेळेला परिणाम असणार आहे तो लगेच पावसाच्या वाटचालीवर असत नाही. सध्या एल निनो सक्रिय झालेला नाही. त्याचं फॉर्मेशन आपण ज्याला म्हणतो, त्याचं बनणं हे सुरू झालेलं आहे आणि तो ज्या वेळेला पूर्णपणे सक्रिय होईल त्यावेळेला एल निनोचा परिणाम दिसायला लागेल. रामचंद्र साबळे हे आणखीन एक तज्ज्ञ आहेत ज्यांनी स्वतः हवामानाच्या संदर्भातले काही पेटंट घेतलेले आहेत. त्यांच्या मताप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जून आणि जुलै महिन्यामध्ये पावसाचा खंड राहील आणि तो खंड असा असेल की ज्यामुळं तुम्हाला पेरणी करत असताना किंवा जे काही पेरलेलं आहे त्याची उगवण क्षमता बघताना थोडासा काळजीपूर्वक विचार करूनच पेरणीचा भाग करावा लागेल. जर 98% साबळे वगैरेंचं म्हणणं आहे, जर 98% पाऊस जर झाला तर मग आत्ता जे पावसाचे खंड आहेत ते पावसाचे खंडसुद्धा कमी कालावधीमध्ये येणाऱ्या पिकांना तारून घेऊन जातील आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनी पेरणीचा विचार करावा असं सरकारचं म्हणणं आहे. यावेळेला असं दिसतं आहे की पाऊस ज्या गतीनं, ज्या पद्धतीनं यायला हवा, कारण भारतीय हवामान विभागानं त्यांचा जो दीर्घकालीन अंदाज व्यक्त केला आहे तो फारसा सुखद नाही. त्या दीर्घकालीन अंदाजाप्रमाणे पावसामध्ये 84% शक्यता आहे की ह्या वेळेला पाऊस कमी पडेल. 86 ते 92 मिलीमीटर एवढा पाऊस पडेल, म्हणजेच पावसामध्ये तूट असणार आहे. आणि तो जर तुटीचा भाग अधिक व्यापक झाला तर मग आपल्याला खूप वर्षानंतर संपूर्ण देशभरामध्ये दुष्काळाचं सावट आहे असं आपल्याला दिसेल. त्याचबरोबर जर आपण पाण्याचा साठा जो आहे उपलब्ध तो नीट वापरला नाही तर कदाचित 4 वर्षानंतर महाराष्ट्राला सुद्धा पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. सकाळची ही जी केरळची दृश्य आहेत ती तुम्हाला दाखवत आहेत की पाऊस हळूहळू केरळच्या दिशेनं पुढं चालला आहे. तो येत्या 48 तासामध्ये केरळमध्ये पूर्ण सक्रिय होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि त्या अंदाजाप्रमाणे जर केरळमध्ये पाऊस सुरू झाला
तर ती आनंद वार्ता मी तुम्हाला सांगणारच आहे. पण ही सकाळची दृश्य सांगणं आवश्यक होतं. केरळमधून आपण रिपोर्टिंग करतोय, कोचीमध्ये आहोत आणि कोचीतली ही सकाळची दृश्य. थांबूया.